सरांची फॅमिली आलेली आहे. जमदाडे सर आहेत, मॅडम आहेत, सरांची व्याही आहेत, पियुषचे सासरे आहेत, डॉक्टर रावलानी आहेत, त्यांचंसुद्धा खूप खूप स्वागत आहे. सरांचे मित्र आपले मनोरकर सर आहेत, डीन सर आलेले आहेत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. एक गाणं ऐकूया आणि मग आपण विल गो टू नेक्स्ट. सगळेजण प्लीज कम्फर्टेबली बसा. डीन सरांचं स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी आयोजकांकडनं आणि अकॉस्टिक बँडकडनं स्वागत करतो. आशा करतो तुम्हाला आवडत असतील गाणे. तुमच्या काही जनरल सर्जरी रेसिडेंट ॲट GMC नांदेड, सरांची स्टुडंट. आज हा प्रोग्राम सरांच्या रिटायरमेंटसाठी स्पेशली सरांच्या सगळ्या स्टुडंट्सनी ऑर्गनाईज केला आहे. आय वेलकम जमदाडे सर, मॅम, डीन सर. ॲक्च्युली आम्ही सगळ्या जुन्या लोकांना ओळखत नाही, सो आय वुड लाईक टू मी मनीष सरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी ॲक्च्युली पुढचा प्रोग्रामचा हे करावं. थँक्यू रागिनी. आय रिअली थँक दिस PG बॅच. ॲक्च्युली पूर्णच्या पूर्ण बॅच जी आहे व्हेरी एन्थुझियास्टिक, व्हेरी ॲक्टिव्ह. हा प्रोग्राम ॲक्च्युली त्यांनी अरेंज केलेला आहे. वी आर जस्ट हेल्पिंग. वी आर लाईक पास्ट स्टुडंट्स. वी आर जस्ट हेल्पिंग देम. आपल्याकडे या जमदाडे सरांना आम्ही जेव्हापासून ओळखतो ते इट इज लाईक 1988. सो हे 23 वर्ष आणि ते 12 वर्ष, इतका मोठा कालखंड आहे. आणि या काळामध्ये एवढे सरांचे स्टुडंट्स आहेत, अंडर ग्रॅज्युएटचे आणि पोस्ट ग्रॅज्युएटचे. वी आर लकी टू बी अ सर्जरी स्टुडंट्स ॲक्च्युली. त्यामुळे आमचा संबंध खूप जास्त होता. आणि डबल लक हे की आम्ही नांदेडमध्येच राहतो. म्हणजे सर्जरीचे रेसिडेंट असणं आणि पुन्हा नांदेडमध्ये सरांचा संपर्क येणं, म्हणजे सरांचा संपर्क आपल्याला ऑलमोस्ट 35 वर्षापासून आहे. आता आपण इथून पुढे एक पॅटर्न असं करूया की मी एक टेबल इंट्रोड्यूस करेल, एक टेबल इंट्रोड्यूस करेल आणि एक टेबलमधले जे विद्यार्थी आहेत ते सरांच्या बद्दल एक वाक्य बोलतील आणि पहिले स्वतःला इंट्रोड्यूस करतील. कारण सगळ्यांना सगळेजण माहीत नाहीत. मला मे बी 70-80% माहिती आहेत, सगळ्यांना सगळे माहीत नाहीत. बट वी आर लाईक वन फॅमिली विच इज बॉन्डेड बाय दिस पर्सन, दिस नाईस पर्सन. सो आय वॉन्ट ईच table to first introduce, and we will after introduction of one table we will have a song, then we'll go to another table. Okay, chala. Okay, we'll start with first PG student. Okay, समोर जाऊन बोलू. आदरणीय गुरुवर्य डॉक्टर जमदाडे सर, सुधीर देशमुख सर, डीन सर आणि इतर सर्व मान्यवर. जमदाडे सरांबद्दल एक वाक्यात बोला असं सांगितलंय मनीषनी. हे काही या जन्मात शक्य नाही आहे. कारण सरांबद्दल जितकं बोलू तितकं कमीच आहे. माझं नाव डॉक्टर सतीश देशपांडे. मी सरांचा पहिला PG स्टुडंट आहे, GMC नांदेडचा, 1998 बॅचचा. पण जरी 1998 बॅचचा स्टुडंट असलो मी पहिला सरांचा, पण त्यापूर्वी अनेक वर्षांपासून सरांचा माझा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आलेला आहे. मी UGला जेव्हा अंबाजोगाईला होतो त्यावेळेस सर तिथे PGला होते, सुधीर देशमुख सरही होते त्यावेळेस. आणि तेव्हाचा अनुभव, आणि त्याच्याही आधी मी जेव्हा 4th-5वीत असेल त्यावेळेस सर माझ्या घरी यायचे माझ्या मोठ्या भावाबरोबर. सर उमरीचे होते, आम्ही इथं गुरुद्वारात राहत होतो. तर माझा मोठा भाऊ आणि सर क्लासमेट होते. तर मी जेव्हा 4th-5वीला होतो तेव्हा सर घरी यायचे. म्हणजे तेव्हापासून मी सरांना पाहिलेलं आहे.
आणि एखादा चंद्र जसा चंद्राची कोर मोठी मोठी होत शेवटी एकदम पौर्णिमेचा मोठा पूर्ण चंद्र होऊन सगळं प्रकाश देतो, तसं मी लहानपणापासून सरांना पाहिले चंद्रासारखं प्रकाश देताना. तर सरांकडून अनेक गोष्टी शिकलो मी इथं PGला आल्यावर. सरांनी सर्जरी तर शिकवलीच, डेफिनेटली शिकवली. सर्जरीमध्ये काय करायचं हेही शिकवलं आणि काय करू नये हेही जास्त शिकवलं सरांनी. काय करू नये, काय टाळायला पाहिजे हे शिकवलं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि आणखीन मला एक सरांबद्दल सांगावंसं वाटतं की जेव्हा लॅप्रोस्कोपीची सुरुवात झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्या GMC नांदेडला लॅप्रोस्कोप आणला सरांनी. त्यावेळेस इवन मुंबईच्या कॉलेजेसमध्ये पण लॅप्रोस्कोप नव्हते. सरांनी इथं फार कष्टाने लॅप्रोस्कोप मिळवले, ऑलिम्पसचे लॅप्रोस्कोप मिळवले, हाय क्वालिटी गॅस्ट्रोस्कोपी, एंडोस्कोपी हे सगळं मिळवलं. आणि त्यावेळेस नांदेडचं मेडिकल कॉलेज, GMC नांदेडचं मेडिकल कॉलेज हे गॅस्ट्रोकोलोनोस्कोपी करणारं आणि लॅप्रोस्कोपी करणारं एकमेव मेडिकल कॉलेज होतं. हे मला सांगायला अभिमान वाटतो. आणि ह्या गोष्टी मी सरांकडून शिकलो. लॅप्रोस्कोपी सरांबरोबर मला शिकायला मिळाली. सर पण त्यावेळेस इव्हॉल्विंग फेजमध्ये होते, मी पण त्यांना असिस्ट करत होतो आणि खूप सरांकडून मला लॅप्रोस्कोपी शिकायला मिळाली. आणि केवळ त्यांच्यामुळंच मला नंतर औरंगाबादला बजाज हॉस्पिटलमध्ये मला लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून पोस्ट मिळाली. का तर त्यांच्याकडून मी ऑलरेडी लॅप्रोस्कोपी शिकलो होतो म्हणून. आता कालांतराने मला काही कारणामुळे लॅप्रोस्कोपी बंद करून मी आता पूर्ण वेळ कोलोरेक्टल सर्जरीमध्ये कार्यरत आहे मागील अनेक वर्षांपासून. पण तरी पण सरांचा वरदहस्त काही थांबलेला नाही आहे. अजूनही सर मला म्हणजे खरं तर सांगायला मन भरून येतं की अजूनही सरांचे काही मित्र किंवा काही VIP पेशंट असतील तर सर ते पाठवतात. आणि 2-3 केसेसमध्ये तर सर स्वतः आले होते त्यांच्यासोबत. आणि एखाद्या विद्यार्थ्याला याच्यापेक्षा काय अभिमानाची गोष्ट असेल की त्यांचे गुरु स्वतः समोर उभे आहेत. म्हणजे ते करू शकले असते ऑपरेशन ते, पण त्यांनी ते माझ्याकडून करून घेतलं. याच्यापेक्षा अजून काय एखाद्या गुरुचा आशीर्वाद पाहिजे तुम्हाला. तर असं सरांचे म्हणजे अजूनही सरांचं सतत मायेची पाखर ज्याला म्हणतो आपण ते आपल्या विद्यार्थ्यांवर असते. आपल्यापैकी अनेक जणांना याचा अनुभव आलेलाच असेल. आणि सर जरी आज फक्त रिटायर्ड झाले, ते गव्हर्नमेंट सर्व्हिसमधून रिटायर्ड झालेले. सर सर्जन म्हणून कधी रिटायर्ड होणार नाही त्याची मला खात्री आहे. आणि गुरु म्हणून तर ते शेवटपर्यंत आपल्या पाठीमागे राहतील याची मला निश्चित खात्री आहे. आणि आता मी आपण या कार्यक्रमासाठी इथे जमलो, दूरदूरून आलोत. आणि काही तर आपले सगळ्या महाराष्ट्रातून आलेत मित्र आपले. काही मित्र तर केरळसारख्या, सेबिन थॉमस आमचा केरळमधून आलेला आहे. म्हणजे हे काय आहे सांगा ना. या माणसावरचं सगळ्यांचं प्रेम आहे. आणि हे सगळं इतकं सगळ्यांना जीव लावणे, एवढे सगळे लोक येतात त्यांच्यासाठी, म्हणजे ही काय गंमत आहे का. काहीतरी या व्यक्तीमध्ये असं काहीतरी चुंबकीय आकर्षण आहे. या व्यक्तीने या सगळ्यांसाठी काही ना काही केलेलं आहे. एक असामान्य व्यक्तिमत्व आपण म्हणू शकतो. हे सगळं केल्यामुळे हे सगळे लोक प्रेमाने इथे सगळे जमलेलो आहोत. आणि मला खात्री आहे की मला अजून आजच्या पुढे अजून मना वाटतं की असंच आपण आणखीन एकदा सरांचं अमृत महोत्सव दिनी म्हणजे 75 वर्ष जेव्हा सरांना पूर्ण होतील त्यावेळेस आपण अशीच कृतज्ञता व्यक्त करायला इथे जमूया अशी मी सर्वांना विनंती करतो. सतीश किती लोकांचं बोलला माहित नाही, सगळ्यांच्या मनातलं बोलला. आय विल गो टू नेक्स्ट पर्सन. जागेवरूनच बोला, काही हरकत नाही. कॅमेरा प्लीज. नमस्कार, मी डॉक्टर उन्मेष नेवासेकर. माझं भाग्य हेच आहे की मी सरांचा UGचा तर स्टुडंट आहे आणि PGचाही स्टुडंट आहे. आणि सगळेजण म्हणतात की गुरुनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. शून्यातून विश्व तर सगळेच घडवतात, पण शून्यातून विद्यार्थी घडवण्याचं पहिलं उदाहरण मी आहे. मी पुण्याला होतो, DNB करत होतो आणि एका दिवशी सहज सरांना भेटायला आलो. म्हटलं सर पुण्याला DNBला आमचा एक्झाम, ही हॅज ऑपरेटेड फर्स्ट अपेंडिक्स. तो म्हणे अरे आमच्याकडे इंटर्न अपेंडिक्स करतात म्हणे. मग तू ये इथे. सरांनी सगळी सोय लावली माझी. आय एम द फर्स्ट DNB कॅन्डिडेट ऑफ GMC नांदेड. हां सर.
आणि त्यावेळेस DNBचे रूल्स खूप कडक होते. टीचिंग इन्स्टिट्यूटमध्ये देत नव्हते. सगळ्या गोष्टींची सर्टिफिकेटची सोय लावणे, पोस्टची सोय लावणे, तुला 6 पोस्ट मिळतील याची गॅरंटी मी देतो, या सगळ्या गोष्टी केले. DNBची थेअरी अवघड असते, प्रॅक्टिकल अवघड असते, त्याच्यासाठी सुट्ट्या देणे, आउट ऑफ द वे जाऊन 6-6 महिने सुट्ट्या कोणी देत नसतं. सगळ्यांनीच PG केलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे 6 महिने सुट्टी कोणी देत नसतं. तर सरांनी ते पण केलेलं आहे माझ्यासाठी. आणि एवढं तर इथून करून थांबले नाहीत. नंतर त्यांच्या लक्षात आले की अरे याला लेक्चरर पण करावं लागेल आपल्याला. बरं, लेक्चररचं पोस्ट पण त्यांनी माझ्या माघारीच दिली. मला माहीत नाही मी लेक्चरर झालो म्हणून, ते पण सरांनीच केलं. मला सर हुडकत होते, अरे तुला लेक्चरची पोस्ट दिली, तू गेलास कुठे? म्हणजे एखाद्या माणसाला PG मिळवून देणे, त्याला PG कंप्लीट करून घेणे, त्याला लेक्चरर करणे, हे सगळ्या गोष्टी कोणी करत नसतं. कितीही चांगला टीचर असला तरी करत नसतं. आउट ऑफ द वे जाणारा एकच माणूस आहे, तो म्हणजे डॉक्टर जमदाडे सर. एवढं सर. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर संजय गव्हाळे. मी आदिलाबादला असतो, मेडिकल कॉलेज, असोसिएट प्रोफेसर आहे, बाहेर प्रॅक्टिसही करतो. मी 2001चा स्टुडंट आहे सरांचा. UG माझं नांदेडचंच आहे. आणि सरांनी जे काही शिक्षण दिलं, सर्जरी तर सगळेच शिकवतात, पण सरांनी जीवनाकडं पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो, सर्वांगीण विकास म्हणजे काय ह्याचं खरं आणि मोठं उदाहरण म्हणजे जमदाडे सर. कारण की त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कसं राहायचं, जीवनामध्ये कसं राहायचं, काय करायचं आणि सगळ्यांना घेऊन कसं जायचं. समजा आपल्या अपोजिट जरी लोक असतील तरी कसं राहायचं त्यांच्यासोबत, हे मी सरांकडून शिकलो आणि आजपर्यंत आणखी शिकत आहे. जेव्हा केव्हा सरांना फोन करतो त्यावेळी हां बोल रे संजय, काय चाललंय, असं वाटतं की सरांसोबत आजही मी काम करायला लागलो. आणि दुसरी एक गोष्ट, आता सर रिटायर झाले तर PG स्टुडंटच्या पुढे सांगू शकतो. जेव्हा केव्हा सर रागात यायचे, एक वेळा मी एक्झाम झाल्यानंतर माझं 2 ते 3 महिने कंप्लीट व्हायचे होते, 3 वर्ष व्हायचे. तर त्याच्या अगोदर सरांनी मला सही दिली होती, परीक्षा देऊन टाक, नंतर येऊन 3 महिन्यानंतर कंप्लीट कर 36 मंथ्स आणि पास हो. एक्झाम झाल्यावर मी जे पळून गेलो, 2 महिन्यानंतर उगवलो. 2 महिन्यानंतर आल्यानंतर आता काय करायचं, सर तर रागात असतील. मग मी सकाळी 6:30 वाजता सरांच्या घरी गेलो. सर झोपून होते, मॅडम होत्या. मॅडम म्हणे काय रे संजय, 2 महिन्यानंतर उगवलास. मॅडम आता थोडंसं, सर रागात असतील. मॅडमनी चहा घेऊन आले. मॅडमला सांगितलं मॅडम मला चहा नको, आता वरून गरम चहा पडणारच आता. मॅडम म्हणे अरे पिऊन घे, सर आल्यावर परत करून देते म्हणे. सर यायला वेळ आहे आता. मी लवकर चहा पिऊन पटकन असा बसलो की मी काहीच घेतलं नाही. नंतर सर आल्यानंतर येऊन सरळ माझ्याकडे असं रागात बसून जाऊन आपलं ब्रेकफास्ट करत बसले. मग मॅडम म्हणे अहो ते संजय आलाय तिकडं. हां 2 महिन्यानंतर गोळलाय काय रे. मी हळू जाऊन सरांच्या मागं जाऊन थांबलो. नंतर सर बस काय खातो का. थोडंसं खाल्लं आणि नंतर मॅडम हळू डायलॉग, सर संजयला माहिती आहे म्हणे सरांचा राग कसा उतरवायचा, सकाळी बरोबर येऊन बसते म्हणे. तर तो दिवस मी आज विसरत नाही. आल्यानंतर बाहेर आल्यानंतर सर म्हणे कसा आलास. मी म्हणलो सर आठवणी आलो होतो. बस कारमध्ये आम्ही आलो. आल्यानंतर इथलं हॉस्पिटल होतं आपलं, गुरु हॉटेलच्या जवळ आल्यानंतर सर म्हणे उतर आता खाली, जा वाढत जाऊन काम कर. नंतर 1 महिन्यानंतर मला कम्प्लिशन भेटलं. भरपूर काही शिकलो सरांकडून. आणखी भरपूर शिकत आहे. जेव्हा केव्हा फोन करतात त्यावेळी प्रत्येक वेळी सर आशीर्वादच देतात आणि असे गुरु मला लाभले त्याबद्दल ईश्वराचे भरपूर आभार. त्यांचं पुढचं आयुष्य फार हेल्दी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. कालिकातून आलाय. I don't. Good evening, Jamdade sir, respected seniors. I
Most of you may not know me. I left Nanded 21 years back. I've traveled 7 hours by train and 2 hours by flight. So I think I'll take 5 minutes. Please bear with me. There are two things that come to my mind. One is Jamdade sir as a teacher. Second, Jamdade sir as a father figure or a mentor. I'll talk about teachers. There are there. Any teacher is there. But as a mentor, he was one of the best. I cannot look to his eyes. When I came over here, this was totally alien feel for me. I never heard Nanded, I've never seen Nanded, I've never been out of Kerala. I just wanted surgery at any cost and I just took MS General Surgery in Nanded. I didn't know where exactly this place was. So I took the map and then I saw that this is here in this thing, and my friend was there in Hyderabad. So she told me that this place is here, and then when I came over here, the first thing that came to my mind, I come from a place where we eat a lot of rice. And I didn't get a single piece of rice here. So I told Jamdade sir, I cannot go on with this jawar ka roti or this spicy chilies is not going to work with me. You have to find me some rice. So he put pressure on Lakshmi Narayan Hotel, and he made me, he took me as a kid, or as his own child, and helped me. That was a father figure for me all over this thing. And coming to again, every birthdays, every Christmas, every Easter, even though I miss Deepawalis and other thing, Jamdade sir make sure that the wishes are always there on my first message. Early in the morning, he will be there. Coming to a surgeon, sir is a go-getter. So I know I follow his footstep, and anything is possible. When I came over here, I come from a much bigger, I studied my UG from a much bigger hospital, medical college. When I came over here, I thought, oh, this is a much smaller place, so how I'm going to survive here? But Jamdade sir's vigor, go-getting attitude, surgical skills, the thing that if he thinks that something can be done, it will be done. That is for sure. So I'm not. I know many people are going to talk about much more than this, sir. So I wish sir a very healthy future. All the best for him. I am presently working as a senior plastic surgeon and head of the department at MIMS Calicut. We have 4 consultants in my department, and we have 10 PGs, primary PGs from 1 to 6 year course. And our hospital is being ranked number 6 in South India So what I just want to say to all my junior colleagues down there, seniors, they all got that. If you have the will, if you have the power, if you want to go and get it, it's always there. You need not be worried about that. Surgeons, we are go-getters. We will excel in our field, and Jamdade sir will always be a torchbearer. And we wish you a healthy, happy life. And to Madam also, and to Piyush and Prajakta, I've lost. I can't. Okay, sorry. Anyway, thank you, sir. Thank you very much for all the things that happened in my life. That was a turning point. I took a different road that made all my difference. Thank you, sir. Hello. You must be remembering that we have visited your home in Kerala. Dr. Satish, Dr. Unmesh were there with us. That is also good too. We have enjoyed that. I think we have gone to Coimbatore. थँक्यू सर. आपण काही गाणे ऐकूया आणि बॅकग्राऊंडवर वी विल सी फोटोग्राफिक कलेक्शन ऑफ डॉक्टर जमनाडे सर. हॅलो. डॉक्टरांना देव का म्हणतात इथे प्रचिती आहे. मी तर पहिल्यांदा ऐकतोय, आता ऐकण्यातून कळतंय.
छोटीशी एक गोष्ट आहे जी म्युझिकला मेडिकल आयडियम, हार्ट रेट, हार्टबीट, धक 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 धक. ओके चला, सरांनी कधी शिक्षक म्हणून शिकवलं नाही, कधी नाही का, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मित्रांसारखं वागवलं, मोठं केलं, शिकवलं. म्हणून तुमच्या सगळ्यांकडनं सरांसाठी एक गाणं आम्ही डेडिकेट करतोय. तुमच्या सगळ्यांकडनं शर्त एक आहे की तुम्ही सगळ्यांनी म्हणायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी सरांना डेडिकेट करतोय आपण. हॅलो हॅलो हॅलो, जरा ह्याचा इको द्या. हॅलो, स्टार्ट पण चालू करा, थोडं फास्ट घ्या म्हणजे मी. दिस इज अमिताभ बच्चन स्टाईल. त्यावेळेस बेल बॉटमची फॅशन होती आणि मीच स्वतःला ओळखू शकणार नाही. दोन्हीपैकी मी कोणता असेल, या दोन्हीपैकी मी या दोन्हीपैकी मी कोणता असेल? दोन्ही मीच आहे. तोच तो मोठा फॉल. नेक्स्ट प्लीज. दिस इज मनोरकर सेंटरमध्ये उभा टाकलेला. हां, डॉक्टर मनोरकर सेंटरमध्ये आहे तो. नेक्स्ट प्लीज. हे माझा स्कूल लाईफ मधला फोटो आहे. फॅशन त्या काळातली ती मीच. अवघड. नेक्स्ट. हे त्यावेळेस एक दाढी वाढवायचा शौक कधीतरी बऱ्याच वेळा करतो मी, त्यापैकी त्यावेळेस एक. हॅलो, हा फोटो आपला टूरचा आहे फोटो. स्टुडंट मस्ट बी, सेकंड बॅच स्टुडंट मस्ट बी रिमेंबरिंग दिस फोटो. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट प्लीज. हा आमचा टूरचा फोटो आहे. माझ्या स्कूलचे क्लासमेट 1982ला मी, डॉक्टर दाड, 10 लोक आम्ही नॉर्थ इंडिया टूरला गेलो होतो. 1 महिन्याची टूर, त्यातलाच फोटो आहे. नेक्स्ट प्लीज. हे आमच्या इंटर्नशिप मधले आमच्या मुलाचं, डॉक्टर निसाले, डॉक्टर पाटील. नेक्स्ट प्लीज. हा सुद्धा आमचा टूरचा फोटो आहे, आग्र्याचा. हा, आणि हा फोटो तर सगळ्यात फेमस फोटो आहे. बऱ्याच हे सगळे सेकंड बॅचचे विद्यार्थी आहेत. आम्ही गणपतीपुळे टूरला गेलो सेकंड बॅचच्या ह्याच्यात. बऱ्याच लोकांना आठवत असेल. मनीष वॉज वन ऑफ द इन्स्ट्रुमेंटल दॅट टाइम. त्याच केदार रोख होते आणि शेखर आहे. सगळ्यांनाच आठवत असेल हा फोटो. ज्या सेकंड बॅचचे मुलं आहेत. सेकंड बॅच माझी मला फेवरेट बॅच, तेवढं सांगायला मी विसरणार नाही आताही. संजय 1 मिनिट कॉम्पिटिशन. 1 मिनिट. देशपांडे हे काय? अहो, मी सरांचा पहिला सर देशपांडेने मला कालच सांगितलं होतं की तुम्ही तिथं भाषण द्यायचं नाही, पण आता देशपांडेचं सगळंच ऐकावं असं काही नाही. नाही, लिहून घेऊन काही आणलं नाही देशपांडे. आज खरं जर म्हणलं तर ही सगळी संख्या बघितल्याच्या नंतर सरांवर विद्यार्थीच नव्हे तर सर्व क्षेत्रातली माणसं किती प्रेम करतात त्याचा प्रत्यय येतो. आणि माझ्यासाठी तर हा दुग्ध शर्करा योग आहे की 1988चा मी, शशी, राहुल, सुनीता पहिले विद्यार्थी, आणि ज्यांच्या हस्ते सरांचा सत्कार होईल त्यांचा सुद्धा मी पीजीचा पहिला विद्यार्थी, सुधीर सरांचा. आज सरांची ह्या रिटायरमेंट पार्टीच्या नंतर खरं जर म्हणलं तर सर आणि नांदेडचं वैद्यकीय महाविद्यालय हे असं अतूट समीकरण आहे. त्याच्यामुळे कार्यक्रम जरी सरांच्या रिटायरमेंटचा असला तरी नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाचा सगळा चित्रपट आमच्या डोळ्याच्या समोर उभा राहतो. कारण ह्या कार्यक्रमाची मनीषनं खरं जर म्हटलं तर ज्यावेळेस तयारी सुरू केली त्यावेळेस त्याने एक वाक्य वापरलं की ह्या पहिल्या 4, 5, 6, 7 बॅचेस ज्या होत्या ते सरांसाठी अतिशय म्हणजे खूप 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 शाळेसारखं नातं होतं. 1988ला ह्या कॉलेजची सुरुवात झाली आणि सर 1989ला आमच्या महाविद्यालयात म्हणजे आपल्या कॉलेजला जॉईन झाले. 88 ते 92 हा कालखंड नांदेड वैद्यकीय महाविद्यालयासाठी खरं जर म्हटलं तर अतिशय म्हणजे वेगळा कालखंड होता. पण त्या कालखंडामध्ये सुद्धा आजचे सगळे विद्यार्थी कुठं नांदेडपासून ते केरळापर्यंत देशाच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये घडवण्याचं अतिशय चांगलं काम सरांकडनं घडलेलं आहे.
आहे. केवळ विद्यार्थीच नाही घडवले तर ह्या महाविद्यालयाचा मला असं वाटतं की एकमेव माणूस ते असतील की ज्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड ते शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड हा असा प्रदीर्घ प्रवास पाहिला. आणि ज्या महाविद्यालयाची सुरुवात नर्सिंग हॉस्टेलच्या 2 रूम मधून झाली ते विष्णुपुरीचं 108 किंवा 120 एकरवर असं विस्तीर्ण महाविद्यालय ज्याची तुलना महाराष्ट्रातल्या अत्यंत चांगल्या वास्तूंपैकी केली जाते. आणि असं सरांकडनंच ऐकायला मिळतं की जेव्हा कुठं महाराष्ट्र शासन नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करतं तिथं नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाचा आदर्श समोर ठेवून करतं. आणि त्याचं श्रेय किंवा त्याचा सगळा जिता जागता इतिहास जर कोणी असेल तर डॉक्टर पी.टी. जमदाडे सर आहे. सरांचा सगळा प्रवास आपल्याला माहित आहे किंवा अनेक विद्यार्थी सांगतील. पण उमरी सारख्या छोट्याशा गावामधनं येणं, वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई इथून PG करणं, त्याच्यानंतर काही दिवस वैद्यकीय अधिकारी म्हणून राहणं, त्याच्यानंतर परवडला जाणं, तिथून नांदेडला येणं आणि नांदेडमध्ये लेक्चरर पासून ते HOD पर्यंत, डीन पर्यंत आणि त्याच्यानंतर काही गोष्टी फक्त नांदेडमध्ये त्यांनीच करणं. तर हा फार मोठा असा प्रदीर्घ त्यांचा कालखंड राहिलेला आहे. मी ज्यावेळेस सरांकडे पाहतो त्यावेळेस 1989 मध्ये म्हणजे तू किती जरी म्हटलं ते 2-3 मिनिट मला सांगावंच लागेल. कारण जे नवीन पोरं आहेत जे आपल्या महाविद्यालयामध्ये शिकलेले नाहीत दे शुड ऑल्सो नो सरांची ही पण बाजू त्यांना माहिती असायला हवी. तर 1989 मध्ये ज्यावेळेस इथं कुठल्याच सोयी सुविधा नव्हत्या सरांनी खरं जर म्हटलं तर 2014 मध्ये DMER आणि DHSचं भांडण त्यावेळेस क्लिनिक्स घेताना झालेली सगळी परवड कारण सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं वैद्यकीय महाविद्यालयाकडे रुग्णालयाचं न झालेलं हस्तांतरण आणि तेव्हा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येणाऱ्या अडचणी डॉक्टर फकरुद्दीन आणि त्या अडचणीवर मात करणारे डॉक्टर पी.टी. जमदाडे, डॉक्टर मलिक सर नंतरच्या काळामध्ये आले, कळमकर आले. पण वार्डामध्ये जाणं, वार्डामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन शिकवणं आणि त्याच्यानंतर मला युनिट पाहिजे, माझ्या विद्यार्थ्यांची परवड होते हे डीनला पटवून देणं, प्रसंगी डॉक्टर कलवलेंसोबत भांडण करणं. आणि काल कोणीतरी प्रदीप मोदी सरांच्या दार सरांच्या कार्यक्रमामध्ये दार सरांनी सांगितलं की कुठल्याही प्रकाराला न घाबरता विद्यार्थ्यांच्या मागे आंदोलन करण्यासाठी सक्षमपणे उभं राहणं खरं जर म्हटलं तर त्यांच्यामध्येच त्यांचा निर्भीडपणा जाणवतो. आणि ते 2014 मध्ये ज्यावेळेस ॲल्युमिनी मीट झाली आमचा 25 वर्षाचा जो हे झाला त्यावेळेस जी आम्ही पुस्तिका काढली त्या पुस्तिकेमध्ये मेन्शन करणं म्हटलं सर तुम्ही डॉक्टर कलवलेंबद्दल याच्यामध्ये लिहिता बरं का. त्याच्यामध्ये आजही माझ्याकडे ते संग्रहित आहे की त्याच्यामध्ये लिहिलं की डॉक्टर कलवलेंचा डीनच्या पोस्टवर डोळा होता आणि डॉक्टर डावळेंनी जसं अंबेजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये केलं तसं डॉक्टर कलवलेंना नांदेडला करायचं होतं. हा निर्भीडपणा फक्त डॉक्टर जमदाडे सरांमध्येच येऊ शकतो, बाकी दुसरे कोणीही बोलू शकत नाही. माझ्या तर अनेक आठवणी आहेत. मी असेल, मनीष असेल, राहुल, शशी, सुनीता किंवा अन्य सगळेजण नांदेडमध्ये केवळ आम्हाला माझी 3rd इयर MBBS ची एक्झाम मी आणि राहुल तिथं असताना तिला बरोबर दोघांना न्याय देण्याचं काम सरांनी केलं. तिथपासून ते अगदी प्रॅक्टिसमध्ये आल्याच्या नंतर आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कसं घडवलं पाहिजे याच्यावर ज्यांनी काम केलं ते जमदाडे सर. नांदेडमध्ये लॅप्रोस्कोपीची सुरुवात असेल, नांदेडमध्ये मॅसिकॉन दोन्ही 2005ची आणि आता अलीकडची एका ठिकाणी सरांनी 17ची सेक्रेटरी आणि एका ठिकाणी अध्यक्ष, हे दोन्ही कामं सरांनी अतिशय चोखपणे केले. विद्यार्थी तर घडवले पण विद्यार्थी घडवत असताना त्याने जो गोतावळा निर्माण केला, एखादा टीचर विद्यार्थी घडवतो, कॉलेज घडवतो पण जनमानसामध्ये त्याची फक्त विद्यार्थ्यांमध्येच प्रतिमा असते. नांदेडचं जर समाजविश्व पाहिलं तर नांदेडच्या याच्यामधले राजकारणी मित्र आहेत, त्यांचे उद्योजक मित्र आहेत, त्यांचे क्रीडापटू मित्र आहेत, अशा पत्रकार मित्र आहेत, अशा असंख्य माणसांना जीव लावणारा, त्यांच्यासाठी जीवापाड प्रेम करणारा आणि विद्यार्थ्याला कुठलीही अडचण आल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांना रात्री ओ देणारा माणूस म्हणजे जमदाडे सर. आता कोणीतरी म्हणलं, मला वाटतं संजय गवाळे म्हणाला की विद्यार्थी झाल्याच्या नंतर त्याचा लेक्चरचा जॉब कसा मिळेल, लेक्चर झाल्याच्या नंतर तो असोसिएट प्रोफेसर कसा होईल, हे सगळं करण्याचं काम केलं सरांकडे. मी सुद्धा अंबेजोगाईहून आल्याच्या नंतर 1 वर्ष होतं. त्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये सरांनी कधीही मला असं विचारलं नाही की एखादी लिहू पेपरवर आणली म्हणून. तर अशा अनेक आठवणी सरांच्या बाबतीमध्ये आहेत. सर तुम्ही नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाची धुरा सोडतायत त्यावेळेस आमच्यासारख्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचं वाईट वाटणं तर नक्कीच साहजिकच आहे. कारण हक्काचा माणूस
हक्काचं म्हणण्यापेक्षा अनेक माणसं हक्काची आमची आहेतच तिथं, त्याच्याबद्दल वाईट वाटण्याचं कारण नाही. पण 1989 ते 2024 हा प्रदीर्घ कालखंड ज्याने एका संस्थेमध्ये घालवला, मला असं वाटतं की त्या माणसाला सुद्धा तेवढंच वाईट वाटणं साहजिक आहे. पण तुम्ही नांदेडमध्येच आहात. नांदेड वैद्यकीय महाविद्यालय जरी सुटलं तरी तुमचे विद्यार्थी आणि तुमचं कॉलेजमध्ये असणारं प्रेम ते कधी सुटणार नाहीत. याच्यानंतरचं आयुष्य सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं नक्कीच घालवणार आहात. ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस सांगतात की ज्या गोष्टी मी आधी करू शकलो नाही त्या गोष्टी मी नंतर करणार आहे. आज एक गोष्ट तर आता बोलली पाहिजे. सरांनी कधी कधी आपल्याला न्यूनगंड असतो की आपण हे कसं शिकावं. आपण ग्रामीण भागातून आलेली माणसं, इंग्रजीवर आपलं प्रभुत्व नसतं, तरी सुद्धा त्या इंग्रजीवर प्रभुत्व निर्माण करून अकॅडमिक सेशनमध्ये लेक्चर देणं ही फार मोठी कला होती. पण 2 मॅसिकॉनमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी अरेंज केल्या, एक्झिक्यूट केल्या आणि अकॅडमिक सेशन अरेंज केले ते खरंच कौतुकास्पद होतं आणि कौतुकास्पद आहे. सर, याच्यानंतरही आम्ही तुमची चिल्ली पिल्ले आहोत, पाखरं आहोत. आमच्यावर तुमच्या मायेचा हात असाच राहिला पाहिजे. तुमचं जे जीवन आहे याच्यानंतरचं एक माझी इच्छा आहे की आता तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा जेव्हा नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाची आठवण येईल, पहिले ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी डॉक्टर एस फखरुद्दीन ते आत्तापर्यंतचे सुधीर देशमुख सर, हा प्रदीर्घ कालखंड आपण पाहिलेला आहे. तर मी सर्व विद्यार्थ्यांतर्फे सगळे जर मान्य करतील की आपण नांदेड वैद्यकीय महाविद्यालय जानेवारी 1988 बाळासाहेब पवार समिती ते आजपर्यंतचा आपण तो सगळा लिहून काढावा. कारण नांदेड वैद्यकीय महाविद्यालयासाठी ते फार मोठं डॉक्युमेंट असेल आणि ते फक्त आणि फक्त तुम्ही करू शकता. कारण एवढा प्रदीर्घ प्रवास या संस्थेचा दुसरा कोणी बघितलेला नाहीये. मनीष माझ्याकडे तिकडून डोळे वटवरून पाहतोय. सर, तुम्ही जे जीवनामध्ये कमवलं ते हे सगळं पाहताना मला असं वाटतं की कोणीही कमवू शकणार नाही. तुमचे एवढे सगळे विद्यार्थी आणि सगळ्यात महत्त्वाचं शिक्षक आणि गुरु हे विद्यार्थी नातं असतंच, पण एवढे विद्यार्थी तुमच्यासाठी आजही तुमच्यावर जीव लावतात. एका शिक्षकाच्या जीवनात मला वाटतं की याच्यापेक्षा कुठलीही मोठी कमाई असूच शकत नाही. आपल्याला हे पुढचं आयुष्य अतिशय आरोग्यदायी जावो एवढं बोलतो. आणि आता एक मनीष म्हटलं तर एक लिहून आणलायच मी, तर आता तेवढं त्याला तर हे सगळं आपकी सोच को आवाज हम देंगे, आपके ख्वाब को आवाज हम देंगे, आपके जाने पर इतना भरोसा दिलाते हैं, आपके इरादों को परवाज हम देंगे. आपण जी आम्हाला जी शिकवण दिली ती शिकवण आमच्या जीवनभर आम्ही आमच्या हृदयामध्ये पाळू आणि त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा तुम्हाला आरोग्यदायी जीवन लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद सर, आपलं भाषण शॉर्ट ठेवल्याबद्दल. We'll just finish this table fast, okay? शशी, शक्यच नाही. मी एकच विचार करत होतो, संजय कुठे थांबतोय, म्हणजे मला काहीतरी बोलायला ठेवतो की नाही. म्हणजे तो एकच विचार करत होतो मी सारखा. त्याच्या ज्या आठवणी आहेत, हा कुठं मिस करायला आहे, कुठं राहायला आहे, हाच कॉन्स्टंट विचार करत राहिलो मी. तर जमदाडे सर एक बोलले, माझं प्रेम 89 बॅचवर जास्त होतं, ते आम्हाला कुठेतरी खटकलं ते. पण सर ते हे बरोबर आहे, कारण आमची पहिली बॅच, आमच्या बॅचला कधी लोकलचे मेडिकल ऑफिसर असतील किंवा लोकलचे टीचर्स असतील यांनी क्लिनिक्स घेतले. पण मला एक आठवते, 89 मध्ये तुम्ही पहिल्यांदा वॉर्ड नंबर 7 सेकंड फ्लोअरला आले तुम्ही. तर 89ची गोष्ट, 90ची, हां, तेव्हा आले इकडे. मला वाटतं मनाटकर सर होते. तर त्यावेळेला जो काही तुम्ही जॉईन झाले तेव्हापासून, तेव्हा तुम्हाला उलट ते स्वतःला इंट्रोड्यूस करून देणं या सिव्हिल हॉस्पिटलची किंवा जे काय आज या PG स्टुडंट्सला जे काय दिसते सरांनी जे काय डिपार्टमेंट डेव्हलप केलंय आणि त्यामधून सगळे स्टुडंट्स खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेत. पण सरांची त्यामागे मेहनत काय आहे, म्हणजे सरांना खूप जास्त इन्सल्ट्स हे म्हणजे सर विसरले असतील, पण आम्ही त्या प्रत्येक गोष्टीचे विटनेस आहोत. सरांनी जे काही लोक म्हणजे सरांनी यांनी संजयनी फक्त सिव्हिल सर्जनचं नाव घेतलं, पण अजून जे काही दोघं तिघं होते, सरांना कॉन्स्टंट मला युनिट पाहिजे, मला डिपार्टमेंट
डिपार्टमेंट पाहिजे यासाठी अक्षरशः मला वाटते 6 महिने सर झगडत बसले असतील की हे डिपार्टमेंट कसं डेव्हलप करता येईल. तरी पण मला जास्त आता काय असं बोलता येत नाही आहे, पण सरांची खूप मेहनत आहे, तेव्हाच या मुलांना एवढं घडू शकले सर. आणि त्यांचे जे काही रिमार्क्स येत आहेत प्रत्येकाचे, ज्या काही आठवणी आहेत त्या फक्त सरांनी जीव तोडून या कॉलेजवर प्रेम केलं आहे त्याच्यामुळं आहे हेच मी सांगू शकतो. धन्यवाद. मी डॉक्टर शशी गायकवाड, 1988 बॅचचा म्हणजे या GMC नांदेडचा. मी संजय कदम, राहुल महाजन, सुनीता डाके, चिन्नवार, आम्ही फाउंडर बॅचचे आम्ही विद्यार्थी. तर आम्हाला पहिल्या बॅचला असं उलट टीचिंगमध्ये आम्हाला काही त्रास झाला नाही ॲक्च्युली. उलट आम्हाला ज्या अडचणी होत्या इथं जे कोण टीचर्स येत होते त्यांना खूप जास्त त्रास सहन करावा लागला. ते आता जमदाडे सर तर एकच होते त्यांचा प्लस पॉईंट की ते नांदेडचे होते, पण बाकीचे जे काही टीचर्स यायचे त्यांना आमच्यासोबत हॉस्टेललाच राहावं लागत होतं. त्यांनाही सगळ्यांना बाकी औरंगाबादहून ते सकाळी यायचे संध्याकाळी जायचे असे बरेच. आणि बऱ्यापैकी सगळे सिनियर प्रोफेसर्स नांदेड कॉलेजला आले आणि त्यांनीच आमचं पॅरेंटहूड स्वीकारल्यासारखं असं बऱ्याच मुलांचं हे केलं. आता आमच्या पहिल्या बॅचचे मॅक्झिमम विद्यार्थी बरेच ग्रामीण भागातले होते. तर टीचर्सनी आम्हाला जो जीव लावलाय, सगळ्या टीचर्सनी तो खूप जीव लावलाय. आणि त्यामुळं आमच्या पहिल्या 2-3 बॅचेसचे जे काही स्टुडंट्स आहेत, मला अभिमान आहे की ते प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये महाराष्ट्राच्या कोपऱ्याकोपऱ्यामध्ये खूप चांगल्या पदावर खूप मोठ्या याच्यावर सेटल झालेत. ते फक्त या टीचर्सचा जो काही जीव होता या स्टुडंट्समध्ये त्याच्यामुळेच आहे. आणि मला वाटत नाही नांदेड सोडून महाराष्ट्रामध्ये पहिली जरी बॅच असेल तरी त्याचं कुठं एवढं टीचिंग चांगलं होतं. पण फक्त नाव विचारलं होतं, फक्त नाव विचारलं होतं. फारच मोठं नाव एकदम. सॉरी, हे सगळे पहिले 3-4 बॅचचे विद्यार्थी ना, सरच लेक्चरर, सरच AP, सरच प्रोफेसर, सगळे सरच होते म्हणून फारच. नाही नाही नाही, ते मला बोलू देणार आहे नंतर. शेखर इंट्रोड्यूस. So I am Chandrasekhar. I am the UG batch of 89, and like sir had said that he considers us to be a special batch, and we consider him to be very special. So even now recently when we had an alumni meet, we meet very regularly, the 89 batch. So there's always mention of Jamdade sir, and all those pleasant memories always stays with us. And sir, you're really special to each of us, each one of us, and we know what you have contributed to make us what we are today. And from our batch, actually there were 8 people who chose general surgery for their PG. So this speaks volumes about the respect that we had for sir and how he guided us to what we are today. Thank you very much, sir. I wish you all the best in the future, and have a great time, and try to finish, I mean, whatever hobbies or whatever things that you want to do, I hope you achieve everything. Thank you, sir. Thank you once again. I told नमस्कार, मी राहुल महाजन. मी 1988 बॅचचं म्हणजे पहिल्या बॅचचे विद्यार्थी. आम्ही बऱ्याचशा गोष्टी शशी आणि संजयने कव्हर केल्या, तरी मला पहिला इन्सिडन्स तेवढा लक्षात येतो आहे. आम्ही सर्जरी वॉर्डमध्ये बसून होतो असे, त्यावेळेस आम्हाला मेडिकल ऑफिसरच्या मागे खूप लागावं लागायचं, किंवा क्लिनिक्स घ्या किंवा टीचिंग करा. आम्ही असं सगळेजण बसलेलो होतो, कोणी मेडिकल ऑफिसर नव्हते. कॉटच्या हँडलवर, एकजण कॉटवर इकडे तिकडे बसलेले होते. तेव्हा जमदाडे सर आले तिथं. त्यांनी मला वाटते मेडिकल ऑफिसरच्या बाबतीत विचारलं कोण आहेत, मला लक्षात नाही, पण बहुधा बिलोलीकर सर होते त्यावेळेस. आम्ही सांगितलं ते आहे तिकडं, पेशंटची ड्रेसिंग करत होते सर. तेव्हा आम्हाला काही कल्पनाच नाही की बाबा आम्हाला कोणी नवीन टीचर येणार आहे सर्जरीचं, कारण की ऑलरेडी 2-3 महिने होऊन गेले होते आणि आम्ही फक्त मेडिकल ऑफिसरच्या मागे मागे फिरायचो. ते तिकडं जाऊन आले की पटपट बिलोलीकर सर त्यांना घेऊन इकडं आले. त्यांनी आम्हाला सांगितलं, हे बघा आता हे तुमचे टीचर आलेत, इथून पुढं माझ्या मागे अजिबात फिरायचं नाही तुम्ही, आणि ह्यांच्याशीच हे करून आता टीचिंग हे करून घ्या. तिथून जवळपास 6 महिने जमदाडे सर एकटेच होते. ते आमचे क्लिनिक घ्यायचे, लेक्चर्स घ्यायचे, आणि मला वाटते हॉस्पिटल किंवा कॉलेजच्या अथॉरिटींशी पण हे करायचे किंवा डिपार्टमेंटसाठी जागा द्या आणि हे करा म्हणून.
सर्जिकल स्टुडंट्स तर आहेत सगळे, पण आम्ही जे अंडर ग्रॅज्युएटचे स्टुडंट्स आहेत ते पण खूप जास्ती प्रमाणात इथं नांदेडमध्ये सुद्धा आहेत सरांचे. आणि जेव्हा केव्हा एखादा पेशंट आम्हाला सांगतो किंवा आम्ही जमदाडे सरांना भेटलो होतो आणि ते म्हणाले की अरे तो तर माझा स्टुडंट आहे, तो बरोबर सगळं बघून घेईल तुझं, असं ऐकलं की खूप अभिमान वाटतो मग आम्हाला. सर इथून पुढच्या आयुष्यासाठी आमच्याकडनं बेस्ट विशेष धन्यवाद. 88चे विद्यार्थी पुढच्या सगळ्या बॅचेसचा वेळ खात आहेत, त्यामुळे जाकीर लेटस बी शॉर्ट. आपले सगळे ऑर्केस्ट्रावाले वाट पाहतात आणि वी विल हॅव अ 1 मिनिट ब्रेक. आपल्याकडे लाईट आलेली आहे, जनरेटर बंद करून लाईटवर शिफ्ट करणं आवश्यक आहे. ओके, जस्ट बिअर विथ मी 1 मिनिट. तकरीबन रोज मुलाकात होती है. आई एम अ लकी एनेस्थेशियोलॉजिस्ट एंड फॉर मी डॉक्टर जमदाड़े सर इज just like a godfather. Every day we meet each other. I don't want to say where we meet. He's a surgeon there and I'm an anesthesiologist. Although I left medical college in 2008 after completing my anesthesiology, I was basically 1995 UG batch student. One thing I learn daily from him, in that 10-minute surgery of appendectomy, every day he teaches me one important thing. And another important thing that I learn from him is how a senior person who has been on a major post at many places, how he behaves with the staff, how he behaves with the general staff in the OT, those brothers, those maushis. He is such a friendly person to them that I learn many things from him every day. Thank you. गुड इव्हनिंग. मी डॉक्टर आनंद, सरांच्या आवडत्या बॅचचा स्टुडंट आहे, म्हणजे 89 बॅचचा. इथं बोलणारे खूप लोक आहेत आणि सरांबद्दल सगळेजण सांगतीलच, पण मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचे की सर इज लाईक अ फॅमिली फ्रेंड टू अस. आणि सरांचा तो जिंदादिल स्वभावाचं एक उदाहरण सांगेल की सर जेवढे माझ्या आईबाबांच्या क्लोज आहेत तेवढे ते आता माझ्यासोबत आहेत. आणि मे बी माझा मुलगा जेव्हा एक 10 वर्षांनी येईल तर सर त्याच्यासोबत पण गप्पा मारताना म्हणजे तुम्ही पाहिलं तर मला काही आश्चर्य वाटणार नाही. तर एक सरांसाठी मी आता संजयचा फॉलो करून एक शेअर सांगेन. कभी तो आसमां से चांद उतरे और जाम हो जाए, कभी तो आसमां से चांद उतरे और जाम हो जाए, आपके नाम की एक खूबसूरत शाम हो जाए, आपकी यादों के हसीन पल यूं ही हमारे पास रहने दो, न जाने कौन सी गली में जिंदगी की शाम हो जाए. थैंक यू. हॅलो, मी डॉक्टर सुधा करडखेडकर, फिजिओलॉजीला प्रोफेसर आहे आणि मी 89 बॅचची आहे, सरांच्या अगदी आवडत्या बॅचची. सरांनी खरंच आमचे खूप लाड केलेले आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा सेकंड इयरला क्लिनिक्सला जायचो तेव्हा आम्हाला आठवतं की सरांनी गुरु हॉटेल होतं समोर, अख्ख्या बॅचला आम्हाला कोल्ड्रिंकला घेऊन गेले होते क्लिनिक संपल्यानंतर. म्हणजे 25 स्टुडंट्सला पूर्ण कोल्ड्रिंक त्या काळात दिलेलं सरांनी. आणि तेव्हा सरांनी मला वाटतं बाईक घेतली होती. मग आम्ही म्हणलो सर बाईक घेतली तुम्ही आम्हाला पार्टी द्या, लगेच सर तयार झाले आणि घेऊन गेले. सो नाईस. त्यानंतर मग मी 89 पासून सरांच्या संपर्कात आहेच आणि आता मी कॉलेजला असल्यामुळं तर नेहमीच भेटतो. सर डीन झाल्यानंतर जेव्हा जेव्हा डिपार्टमेंटला यायचे आमच्या, तेव्हा मग मी प्रोफेसरच्या खुर्चीवर त्यांना बसायची रिक्वेस्ट करायची. सर म्हणायचे नाही नाही तू बसलेली मला बघायचंय, माझ्या विद्यार्थ्यांनी मला आनंद घेऊ दे म्हणे की माझा विद्यार्थी तिथे प्रोफेसरच्या खुर्चीवर बसलेला आहे. तर असे हे शिक्षक खरंच मिळणं कठीण आहे. सर कधीच खुर्चीवर बसले नाही, सर म्हणायचे तू बस. सर अशा प्रकारचे आमचे जमदाडे सर आणि मॅडम तर खूपच चांगले आहेत. म्हणजे मॅडम आहेत म्हणून जमदाडे सरांचं सर एवढं काही करू शकतात असं मला वाटतं. कारण मॅडमनी खूप म्हणजे स्वतःचं करिअरसुद्धा गरज पडल्या सॅक्रिफाईस करून मॅडमने साथ दिलेली आहे. तर मॅडमचं पण खूप खूप अभिनंदन आणि सरांना पुढील आयुष्यासाठी आणि मॅडमला बेस्ट विशेस. थँक्यू. थँक्यू सुधा. Thank you. She had to go somewhere, so we finished our आवडती बॅच. लाईटचं काय झालं?
अटेन्शन एव्हरीवन, अटेन्शन. हॅलो, आपण जमदाडे सरांचा रिटायरमेंटचं गिफ्ट देण्याचा प्रोग्राम करूया. प्लीज कम क्लोज, प्लीज कम क्लोज. सगळेजण समोर या जरा प्लीज. म्हणून आपण सरांना एक मेमेंटो गिफ्ट करणार आहोत. तो मेमेंटो म्हणजे एक एप्रन आहे. एक सर्जनची किंवा डॉक्टरची जी काही एक लाईफ असतं तर दॅट रिव्हॉल्व्स अराउंड अन एप्रन. सो वी हॅलो, एक्सक्यूज मी लक्ष्मीकांत प्लीज. एक एप्रन जे आहे त्या एप्रनवर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जे एंट्री काउंटरला एप्रन ठेवलेलं आहे त्याच्यावर सगळ्यांनी आपापल्या विशेष लिहाव्यात सरांकरता, आणि ते आपण सरांना फ्रेम करून देणार आहोत. ती आपल्या सगळ्यांची आठवण राहील सरांसोबत नेहमी करता. आणि दीपेश प्लीज प्लीज कम फॉरवर्ड. एक आपण एक सर करता ब्लेझर आणलेलं आहे आणि मॅडम करता साडी आहे. या दोन्हीच्या शिवाय एक एप्रन जे आहे ते आपल्या सोकडून जाणार आहे. दीपेश सरकडे आपण सगळ्या फॉर्मॅलिटीजला फाटा देऊन वी हॅव केप्ट इट ॲज अ इन्फॉर्मल गेट टुगेदर. सर आमची इच्छा आहे की आता तुम्ही ते ब्लेझर तुमचं जे आहे ते आम्हाला देऊन टाकावं आणि हे नवीन घालावं. सर शाल ओढायची असते तसं हे सुद्धा ओढावं लागेल. मित्राच्या हाताने राईट सर. लग्नात जे मित्र होते त्यांच्या हाताने सत्कार. हा सर ते काढून याच्याला लावून टाकू. हे आमच्या प्रेमाचं भेट आहे सर. हे नेहमी तुमच्या सोबत राहावं. आहे. थँक्यू. एक फोटो घ्या सर. सर इकडे या सर. तुमच्या तिघांचा घ्या. आता एक फोटो काढून घेऊ सर. मी सगळ्या कॉलेजच्या टीचर्सला विनंती करतो, कॉलेजचे टीचर जे जे आहेत त्यांनी कृपया समोर यावं. कॉलेजचे टीचर्स भुरके सर, अमित प्लीज कम फॉरवर्ड. बोडके सर, सगळेजण या प्लीज. भावना, टीचर्स, ऑल टीचर्स, कॉलेज टीचर्स. उड्या मारून या आता त्याच्यावरून उडी मारून या मॅडम. आय एम रिअली थँकफुल टू ऑल दिस मेडिकल कॉलेज टीचर्स की ते सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन या समारंभाचा शोभा वाढवण्याकरता आले. आय एम रिअली थँकफुल टू देम. Thank you everyone. We are also thankful to you also inviting the and I on behalf of all medical teachers I really thankful to Manish Deshpande sir and Sanjay Kadam sir for removing us. Already we have planned sir's program at our college, but this is a second great opportunity for us to attend this program. Thank you very much. Thank you Dr. Samir, thank you. मनीष सरांचं एक हिडन टॅलेंट तुमच्या पुढे आता येते. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि सरांवरतीच डोळे ठेवा. ला 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 ला.
Good evening all. I am Dr. Anjali Davle, the second PG student after joining of the first PG student of Sir Dr. Satish Deshpande sir. Today in this event, it's immense gratitude to stand before you as a student of sir. आजच्या या अतिशय उमेद, उत्साह आणि ऊर्जा आणि प्रत्येक जण म्हणतं की सर माझ्या किती जवळचे आहेत. तर मला वाटतं सर असा सोहळा की ज्याच्यामध्ये प्रत्येक जण एक धागा गुंफायचा प्रयत्न करतं की हा माणूस माझ्या किती जवळचा आहे, याच्यातच सगळं सार आलं. केअरफुल अँड बी सेफ. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तेव्हा मला असं वाटतं की गुड थिंग्स टेक टाईम. बीज सरांनी रोवलं, मला वाटतं त्याला आता फळंही लागली आहेत आणि त्याला बहरही आलेली आहे, परंतु ही बहर चिरंतर राहण्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा सरांना आवश्यक आहेत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर मला वाटतं सरांनी आता लाफ अ लिटल लाउडर, स्माइल अ लिटल बिगर आणि वॉक थ्रू द लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आणि सरते शेवटी की सर मोठे का आपण मोठे का आपला प्रवास मोठा, तर मला वाटतं या प्रवासामध्ये जे सहकारी होते, ज्यांच्या सहयोगाने हा प्रवास पार पडला, तर कंपनी इज मोर इम्पॉर्टंट. दॅट इज वॉट आय विल से अँड एंड माय टॉक विथ माय इमेन्स ग्रॅटिट्यूड फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ सर्जरी अँड द फर्स्ट PG स्टुडंट्स डॉक्टर सतीश देशपांडे, मायसेल्फ, डॉक्टर सेबिन, डॉक्टर उन्मेश अँड एव्हरीबडी अँड इन्क्लुडिंग डॉक्टर मोतेवार सर. की मोतेवार सरांच्या बद्दल बोलताना मला एकच सांगावंसं वाटतं, जेवढं सरांनी शिकवलं त्यापेक्षा कितीतरी जास्त आम्हाला मोतेवार सरांनी शिकवलं. अँड वी आर डीपली थँकफुल टू यू सर. ऑलवेज ऑलवेज एनिथिंग रिमेनिंग अँड इफ एक्सिड्स टाइम आय एम सॉरी मनीष सर, बट थँक यू ऑल अँड आय थिंक हॅपी लाईफ अँड वी आर विथ यू सर. इट इज एंड ऑफ वन पार्ट ऑफ लाईफ अँड बिगिनिंग ऑफ अ न्यू इरा. थँक यू व्हेरी मच. वेलकम टू एव्हरीवन. मी डॉक्टर दमन काशीद पाटील, 2007ला पासआउट झालो. वी आर व्हेरी थँकफुल टू जमदाडे सर, देशमुख सर, मनोरकर सर. सरांचे आम्ही खूप आभारी आहोत. सरांमुळे जे कोणी आम्ही सध्या रेसिडेंट्स आणि सगळे आता प्रॅक्टिसमध्ये आहोत ते फक्त सरांमुळे आहोत आम्ही. तर मी सर आणि मॅडमसाठी एक रोमॅन्टिक सॉन्ग फॉर दिस नाईट, वन ऑफ द मोस्ट रोमॅन्टिक सॉंग्स मी म्हणणार आहे, फ्रॉम सर टू मॅडम. आणि त्याच भावना आमच्याकडनं सरांसाठी पण आहेत. सेम फिलिंग ज्या आहेत सरांच्या मॅडमसाठी आमच्यासाठी. की पहिल्यांदा काम चालू केलं डिपार्टमेंटला, परत येऊन 1 महिन्याचं वार्डाचं राऊंड बंद केले. सेकंड मंथ नंतर OPD बंद केली. थर्ड मंथ नंतर डिपार्टमेंटचा चार्ज देऊन टाकला. काही करा तुम्ही, मला काही देणे घेणं नाही. चौथ्या महिन्यानंतर सकाळी येणं बंद केलं आणि नंतर हळूहळू सगळंच बंद करत जाऊन मी आऊट होण्यासाठी प्रयत्न केला. कारण या कॉलेजवर माझं एवढं प्रेम होतं आणि या प्रेमापासून बाहेर येणं अतिशय अवघड प्रयोग होता, काम होतं. मी याचा खूप सिस्टमॅटिक विचार करून, कारण आजही इट्स अ व्हेरी पेनफुल फॉर मी टू कम आउट ऑफ दिस कॉलेज. कारण मला असं वाटते, म्हणजे मी चूक आहे, चूक राहील, चूक राहणार. तुम्ही सगळे या कॉलेजचे विद्यार्थी आहात. तुम्ही आलात 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 5 वर्षात राहिलात. ती मागच्या 35 वर्ष राहिलोय. खरंच सांगायचं तर प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं हे माझं कॉलेज आहे. टीचर हा उपरा आहे. पण मला वाटलं हे फक्त माझं कॉलेज आहे आणि मी ह्या कॉलेजवर जेवढं प्रेम केलं, मी चॅलेंज देतो, एवढं प्रेम या कॉलेजवर याच्या अगोदर कोणीही केलेलं नाही किंवा पुढे सुद्धा कोणी करेल याच्यावर माझा विश्वास नाही.